जसं की तुम्ही बघितलं असताल, आज आपण भेटणार आहोत. श्रीमान भाऊंना मीटअप होणार आहे आणि मला माहिती नव्हतं की भाऊ आपलं मीटअप होईल का नाही. तुम्ही पुढे बघू शकता की मीटअप होतं का नाही. तर मी कपडे वगैरे घालतो, फटाफट रेडी होतो एकदम. आणि मला इथून भावांनो 23 किलोमीटर लांब जायचं आहे आणखीन. तर इथं मी SNDT स्टॉपला उतरतो आणि इथून डायरेक्ट मेट्रो पकडतो, PMCला उतरतो. PMCवरून भावांनो आणखीन इथून इंटरचेंज करायची, इंटरचेंज करून पुन्हा आणखीन आपल्याला PCMCला पोहोचायचं आहे. खूप लांब आहे. मग इथून मी मेट्रो वगैरे इंटरचेंज वगैरे करून इथं आलो आणि इथं आल्यानंतर आपल्याला इंटरचेंज प्लॅटफॉर्मला उतरलो आणि इथं मेट्रोची वाट पाहिली. मेट्रो पण भावांनो लवकर येत नव्हती आणि मला टेन्शन आलं होतं, कारण की मला तिथं लवकरात लवकर जायचं होतं 1च्या आत. कारण की दादाने स्टोरी टाकलेली की मी इतक्या वेळा तिथं पोहोचतो आहे आणि 1 वाजायच्या आत मला तिथं पोहोचायचं होतं. मला आधीच ऑलरेडी लेट झालेला होता, कारण की एक काम होतं. तर यानंतर मी इथं उतरतो, PCMC स्टेशनला ऑटो पकडतो आणि ऑटोवाला दादाला म्हणतो, भावांनो तुम्ही ऑटोवाले दादाला म्हणतो, सॉरी बोबडीवाडी माझी, ऑटोवाले दादाला म्हणतो, भावांनो पटकन ह्या पुढे श्रीमान लेजेंडर आहे. ऑटोवाले दादा बोलले, अरे भावा पुढे खूप गर्दी दिसते, मी जाऊन नाही शकतो. म्हणजे गर्दी बघून ऑटोवाले दादा शॉक झाले. ऑफिशियल ओजास काय म्हणतो मग? तेजस कांबळे का? बांधिलकी बघूया. अरे काम होतं रे, त्याच्यामुळं मी जरा लेट आलो. ठीक आहे रे, अजून दादा कुठे आलाय? दादाची स्टोरी 30 मिनिटाखाली पडलेली, मग तेच म्हणलं. आणि इथे तुम्ही पाहू शकता दादाला भेटण्यासाठी इथं किती वाजले, अर्धा तास बाकी आहे 1ला. आणि आत्ताच बघू शकता गर्दी किती आहे तुम्ही. आणखीन हे बघा, आणखीन टाईम गेल्यानंतर गर्दी वाढत जाते. हे बघा आणखीन गर्दी वाढली. दादा यायचं आहे, याच्या आधीच तुम्ही गर्दी बघू शकता. मी पुढं जाऊन आणखीन दाखवतो तुम्हाला. हे बघा TAG ऑन टॉप, बांधिलकीचा विषय एकदम. तर मी एवढी गर्दी बघून मलाच टेन्शन आलं भावांनो की मी भेटेल का नाही, कारण की मी लातूरवरनं पुण्यामध्ये आलो आहे आणि पुण्यामधनं इथं PCMCला आलो आहे आणि मी पहिल्यांदा भेटतो दादाला. म्हणजे विचार करा, मी एवढी गर्दी बघून मी तर उम्मीद सोडली होती की दादाला भेटायची, पण नशिबाने की आपली भेट होती दादासोबत. ऑफिशियल ओजासने पण प्रयत्न केले खूप त्यासाठी, बांधिलकीचे विषय एकदम. आणि दादा खाली आला, दादा पण सगळ्यांनाच भेट होते, पण सगळ्यांचं एकदम चांगलं नशीब लागलं म्हणायचं यावेळेस की दादाने यार स्पेशल मॅनेजमेंटला बोलून आपल्यासाठी खाली दादाने इथं भेटायचा विषय केलेला. आणि हे बघू शकता बॉडीगार्ड वगैरे एकदम फुल प्रेशरमध्ये आलेले, कारण गर्दी वाढत चालली. हे बघा आणखीन गर्दी वाढली भावांनो. हे लोक आहेत ना, तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे किती तर घंटे झाले इथं थांबलेत. हे बघू शकता ते वरले ब्रिजवरले हालत नाही आहेत दादाची झलक बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता आणखीन वरच थांबलेले आहेत. तर हे बघा बॉडीगार्डचा एकदम कडकवाला विषय, एकदम मॅनेजमेंट लावली. गर्दी बघून त्यांना टेन्शन आलं, ते म्हणतात मध्ये जावा रे, रोड ब्लॉक होईल, एवढा विषय कडक झालेला एकदम. तर हे बघून मला पण टेन्शन येऊ लागलं की भावांनो म्हणजे माझी भेट होईल का नाही. आणि दादाची मला पहिली रिॲक्शन बघायची होती की चिल्ड्रेन टेक आल्यानंतर दादाला कसं वाटेल. आणि हे बघू शकता, हे जॉनथन गेमिंगला होडी द्यायची ऑफिशियल ओजासला, तर त्याने हे होडी काढली, म्हणजे त्याला गिफ्ट करायची आहे जॉनथनला. तर ते किओलामो किंवा मधुर अग्रवालजी यांना तो देणार होता जॉनथनला देण्यासाठी. तर हे बघू शकता किती नंबर 1 डिझाईन केलेली आहे भावाने ह्या निवडी. इज्जत आहे याला. बांधिलकी नाव आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला ॲपेक्स गेमिंग आणि महाग जॉनथन 16. इज्जत आहे एकदम ह्या जर्सीला भावांनो. एफर्ट जे लावतात ना भाऊ हे ऑफिशियल ओजास वगैरे, एकदम 1 नंबरचा विषय. तर हे बघू शकता किती वाजले होते. तर दादाला यायला थोडाच टाईम राहिला होता आणि आणखीन बघा गर्दी भावांनो, गर्दी वाढतच गेलेली आहे. पण मला माहिती आहे दादा थोडा लेट येणार, त्याच्यामुळे मला पण जरा टेन्शन राहिलं नाही, कारण की मला पण वाटलं मी भेटेल का नाही. दादा 1 वाजता येईल ॲक्युरेट वाटलं आम्हाला, बट दादा थोडासा लेट झाला. ते चांगलंच झालं, पण आणखीन गर्दी वाढत चालली. ते प्रेशर आली. हे बघा चार्ली भाऊ आणि भावांनो, चार्लीला पण मी खूप मेसेज केले, पण आय थिंक नेटवर्क नव्हतं तिथं. तर चार्लीने एकदम कडकपैकी हातावात दाखवला, एकदम हाय वाय केलं, एकदम कडकपैकीचा विषय. तर भावांनो आम्हाला काही हे आत जाऊ दे ना, एंट्री हो ना काहीच. मग त्याच्यामुळे आम्ही तो वाट पाहत उभारलात भावांनो, एका आशेची उमेद घेऊन की दादाला भेटेल. ओजास तर याच्या आधी भेटलेला, पण भावांनो मी पहिल्या वेळेस भेटतो आणि मला स्वप्नामध्ये किती दर स्वप्न येऊ लागले की दादाला भेटायचं. आणि स्वप्नातच भावांनो मला पळणंसुद्धा व्हायचं नाही की स्वप्नातच स्वप्न आठवायचं की भावा हे स्वप्न नाही. पण अखेर शेवटी आम्हाला मध्ये येऊ दिला. आम्ही बँड वगैरे घेतलो, पण आम्ही चुकून या साईडला जातो, पण आम्ही पुन्हा बाहेर येतो, कारण की कसं आहे विषय बांधिलकीचा आहे, त्याच्यामुळे आम्ही पण तिकडे थांबतो. हे बघा मध्ये आलेलो आम्ही
थांबलो इथं बोललो आणि ओजास वगैरे यांना बोलला आणि आम्ही बाहेर येऊन थांबतो आणि बाहेर पण भावना तुम्हाला दाखवतो. महागल्ल्या साईडला एकदम कडकपैकी गर्दी होती आणि हे बँड बांधतो कारण की विषय होऊ नये काही, कारण की रूल्स फॉलो करणं एकदम बांधिलकीचा विषय आहे भावांनो. तर इथं आलो. ओजास काय तर डिस्कशन करत होता, ते डिस्कशन त्याने केलं 1 नंबरपैकी. आणि हे पता माहीत नाही मला यार, कट करायचं विसरून गेलो, व्हॉइस ओव्हर करावा लागायला मला एक्स्ट्राचा. तर इथं मी अरे भाऊ हे उडी टाकून गेला, पुन्हा बघितलं मी डायरेक्ट उडी टाकून गेला भाऊ, त्याचा विषय वेगळाच झाला जरा. तर हे बघू शकता मागं किती गर्दी. आणि इथं थांबलो तर आम्ही एकदम वाट पाहिली. इथून गरुडा गेमिंग बघा 1 नंबरपैकी असं खिडकीतून असं दर्शन देतो. आणि हे बघा कडक भावाने एवढी गर्दी बघून तर माझी तरी तर उमेद संपली. भावानं मी सोडून दिलं होतं सगळी उमेद की दादाला भेटेल म्हणून. पण फायनली इथं आल्यानंतर बघू शकता तुम्ही. आणि इथं भावांनो मी डायरेक्ट स्वामी समर्थांना प्रार्थना केली की दादांनो की देवा मला दादाला भेटू दे, कारण की मी खूप लांबून आलो. तर इथं थोडी देवाला प्रार्थना वगैरे केली आणि एकदम नंबरपैकी विषय झाला. आणि दादाच्या डोक्यात विचार येतो की आपली एवढी बांधिलकी फॅमिली खाली थांबली आहे किती तर वेळ, तर त्यांना भेटायचं काहीतरी नियोजन करा असं दादा बोलतो मॅनेजमेंटला आणि खाली येतो. ते एक चांगली गोष्ट झाली. आणि हे तुम्हाला क्राऊड दाखवतो भावांनो, क्राऊड बघा. तर इथं बघू शकता गरुडा गेमिंग आता 1 नंबर आयुष पण आलेला आहे. तर आता गरुडा गेमिंग एकदम स्वागतमध्ये पुन्हा पब्लिक कशी ओरडते बघा गरुडाला. तर ओजासचं आणि गरुडाचं काहीतरी बोलणं झालं आणि ते मी व्हिडिओ करण्याच्या ऐकलं नाही. तर ओजास 100% म्हणून इथं निघतो आणि तेजस कांबळे आणि ओजास इथे मॅनेजमेंट थोडी मदत करू लागतात. खूप चांगली पोरं आहेत भावांना, एकदम मॅनेजमेंट वगैरे ह्यांनी पण हँडल केली. आणि मी पण इथं थांबलो, मध्ये आल्यानंतर 1 नंबरचा विषय केला. आम्ही इथं थांबलो आणि सगळं रेकॉर्ड केलं मी पण. आणि हे मनीमावला भेटलो मी. मनीमावचा एकदम ते थायलंडचा सिमन भाऊचा आणि मनीमावचा थायलंडचा ब्लॉगमध्ये भावांनो त्यांचं जेवण करायला बघून मी 4 वाजता जेवण तयार करून खाल्लं होतं ते पण सांगितलं. आणि आम्ही इथं भेटतो मधुर अग्रवालजीला. आणि फायनली ओजासने इथं होडी नाही रे, जर्सी दाखवली मधुर अग्रवालजीला. हे बघू शकता तुम्ही, 1 नंबरचा विषय झाला इथं. आणि इथं सगळ्यांची भेट होते भावानं, एकदम भारी वाटायला होतं. पण भावानं माझं लक्षच नाही की दादा तिकडे थांबलाय. ओजासने पण मला सांगितलं नाही की दादा तिकडे थांबलाय. तर तिथे मला जेव्हा दादा दिसतो भावांनो, ते बघा मागं मीटअप चालू आहे आणि माझं लक्षच नाही की दादा तिकडे आहे. मी आणखीन हुडकतोय दादाला की दादा कुठं आहे. मी शूट तर करत होतो पण मी मेंटली दादाचाच विचार करत होतो. आणि फायनली मला दादा इथे दिसतो भावांनो. आणि फायनली मी ओजासला म्हणतो की व्हिडिओ काढ. पुन्हा ओजासने काय विषय झाला काय माहिती, त्याला धक्का लागला होता बोलतोय तो. आणि भावांनो इथं बघू शकता भेटताना व्हिडिओच बंद झाला. माझी पहिली भेट, दादाची रिॲक्शन भेट घेतली दादाने, ते मला रेकॉर्ड करायची होती. पण काही विषय नाही, रेकॉर्डिंगमध्ये नाही आलं म्हणजे काय झालं भावानं, मनात आणि हृदयात असणं दिमागात असणं ते गरजेचं आहे. मग मी ते भेट झाली नाही म्हणून परत गेलो घुमून फिरून, कारण की माझी भेट वगैरे तर झालीच. पण भावांनो जी दादाची पहिली रिॲक्शन होती मला भेटताना ती भेटली नाही मला. बट ठीक आहे, मी परत एकदा राऊंडमध्ये फिरून जातो. आणि दादाची रिॲक्शन खूप चांगली होती. डायरेक्ट दादाने मी चिलब्रेंट आहे काय असं सांगितलं भावांनो. डायरेक्ट गळा भेट घेतली आणि बाउन्सरला बोलला की दादा की आपला कट्टर आहे थांबा 1 मिनिट. तर ते ऐकून तर 1 नंबर वाटलं भावांनो, म्हणजे काय बोलू मी. आणि एक खरी गोष्ट सांगतो, इथं मी लांब थांबून किती वेळ तर दादाला पाहत होतो, कारण की मनच भरत नव्हतं माझं. मी किती वेळ तर दादाला इथं थांबलो आणि बघत राहिलो. आणि डबल एकदा डायलॉग म्हणण्यासाठी आलो आम्ही. तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे. तर यावेळेस मी फोन जो आहे आपला तो दिला डायरेक्ट तिथल्या बाउन्सरकडे. आणि तो भाऊ खूप चांगला होता, तो मला रेकॉर्ड करतो नाही कमी होणार. तर दादाने हे डायलॉग बोलला आणि नंबरपैकी एकदम विषय केला. आम्ही आलो आणि ते शूट वगैरे घेतो तुम्हाला. इथं भावांनो बघू शकता तुम्ही की ओजास आणि तेजस कांबळे यांनी थोडे समोसे वाटप वगैरे सगळ्यांना, इथं जी पब्लिक थांबली होती त्यांना बोलू लांब जे थांबले होते किती वेळ झाले त्यांना बोलू वाटप केले. समोसे वगैरे जे काय होते वडापाव ते एकदम 1 नंबर असा बांधिलकीचा विषय केलेला मित्रांनो. तर सगळ्यासाठी नियोजनही केलेलं व्यवस्थित. तर सगळे खाऊन पिऊन मस्तपैकी घेतात इथं भावांनो. आणि दादा आणखीन वर असतो तरी आणखीन भावांनो दादाची झलक बघण्यासाठी आणखीन पोरं बाहेर थांबली होती, एवढाच विषय नाही.
तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा तुम्ही, एक नंबरचा. माहीत नाही मी कॅमेरा केव्हा घेतो. मागे इथे मागे बघू शकता तुम्ही. हे बघा आणखीन थांबलेली भावांना पोरं. आणि इथं आल्यानंतर आम्ही समोसे वाट वगैरे केले आणि वर आलो. आणि वर मला चार्लीची वगैरे सर्वांचीच भेट घ्यायची होती. इथं मनी मेवची वगैरे भेट घेतली मी. आणि हे बघू शकता डेव्हिलची रिॲक्शन. अरे डेव्हिल ओळखलं नसतील. चिल्ड्रेन टेक. अरे भाई केवढा जुना आहे तू. अरे लातूरवरनं आलो भावा. काय बोलतो. हो दादा भावना इथं जलवा दाखवतो तुम्हाला. बॉडीगार्ड बघा तुम्ही किती होते. बॉडीगार्ड बघा पहिले. तर भावानं दादा याच्या आधी गरुडा एवढा भारी व्यक्तिमत्व आहे ना भावांना, तुम्हाला सांगतो की मी ते रेकॉर्ड करू शकलो नाही कारण गप्पाच आमची तेवढी छान होती. गरुडा दादा एवढंच चांगला बोलत होता ना, म्हणजे काय बोलू भावांनो. खूपच भारी व्यक्तिमत्व एकदम, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत भावांनो. एवढा असा छान बोलतो ना, एकदम नंबर एक भावांना. असं म्हणजे एखादा मोठा भाऊ आहे ना, तो समजून सांगतोय असं बोलतो भावना. तर दादा इथून निघतो. चार्ली वगैरे थांबला असतो. चार्लीला पण इथं भेटतो मी, पण चार्लीसोबत माझा फोटो काढणं झालं नाही आहे. तर इथून आम्ही ओजास वगैरे निघतो. ओजास पण आता इथून कल्याणला निघणार होते भावना ट्रेनहून. ते खूप लांब आले आणि मी इथं फायनली माझा चहा घेतो आणि मित्रांनो निघतो, कारण की मी खाल्लं नव्हतं काहीच. तर इथं चहा घेतो आणि निघतो. आणि दादाची भेट झाली फायनली. दादाची भेट झाल्यानंतर माझ्याकडे काही शब्द नाहीत भावना, तुम्ही समजून घ्या. चालती गेली तरी चालेल पण रुतबा नाही कमी होणार. दादा माझा चेहरा लक्षात नसेल राहिला एवढ्या गर्दीत. आयची चिल्ड्रेन डे कुत्र्या. दोनदा आलाच गोल गोल फिरून. हा 2 वेळा रेकॉर्ड करायला लावलं मला आणि मला बोलतो चेहरा लक्षात नाही राहिला. का बुक्की आडवा करू का तुला. अरे सायटी गेली तरी चालेल पण रुतबा नाही कमी होणार.